माहेर. अनघा खिडकीत बसून बाहेर पडणारा पाऊस पाहत होती. लग्नाला 10 वर्ष झाली होती. संसार, नोकरी, मुलगा, जबाबदाऱ्या या सगळ्यात दिवस कसा जात होता ते कळत नव्हतं. पण आज मन मात्र वारंवार माहेराकडे धावत होतं. लहानपणीचं घर, आईच्या हाताची गरम पोळी, वडिलांचा प्रेमळ आवाज आणि भाऊ अमोल, जो तिचा सर्वात जवळचा मित्र होता. लहानपणी अमोल तिच्यासाठी काहीही करायचा. शाळेत कोणी त्रास दिला तर तिच्यासाठी भांडायचा. राखी पौर्णिमेला अभिमानाने हात पुढे करायचा. ताई, तू काळजी करू नकोस, मी आहे ना कायम तुझ्यासोबत. त्या शब्दांवर अनघाचा पूर्ण विश्वास होता. लग्नाच्या दिवशी अनघा रडत होती. आई तिला मिठी मारून म्हणाली, बाळा, हे घर तुझं होतं आहे आणि कायम राहील. वडील डोळे पुसत म्हणाले, कधीही वाटलं तर माहेरी ये, दार कायम उघडं असेल. अमोलनेही तिचा हात धरला. ताई, तू फक्त फोन कर, मी धावत येईन. त्या दिवशी अनघाला वाटलं होतं की नाती कधीच बदलत नाहीत. वर्ष सरत गेली. आई वडील वयस्कर होत गेले. अनघा शक्य तितक्या वेळी माहेरी जायची. आईसाठी साडी न्यायची, वडिलांसाठी औषध आणायची. पण एक दिवस अचानक वडिलांना हृदयविकाराचा झटका आला. संपूर्ण कुटुंब हादरलं. वडील काही दिवस हॉस्पिटलमध्ये होते, पण शेवटी त्यांनी जगाचा निरोप घेतला. अनघाचं जगच रिकामं झालं. वडील म्हणजे तिचा भक्कम आधार होते. त्यांच्या जाण्याने घरातील एक भक्कम खांब कोसळला होता. आई एकटी पडली. अनघा शक्य तितका वेळ तिच्यासोबत घालवू लागली. अमोलही आईची काळजी घेत होता. पण काही महिन्यांनी त्याच्या लग्नानंतर घरातील वातावरण हळूहळू बदलायला लागलं. पूर्वीसारखा मोकळेपणा राहिला नाही. अनघा माहेरी आली की आधीसारखा आनंद दिसत नव्हता. अमोल व्यस्त असायचा. वहिनीही फार बोलत नसायची. अनघा स्वतःलाच समजवायची, कदाचित मीच जास्त विचार करते आहे. एक दिवस आई आजारी पडली. अनघा धावत माहेरी आली. 2 दिवस आईजवळ बसून राहिली. आईचा हातात घेऊन ती म्हणाली, आई, तू लवकर बरी हो. आई हसली. मी बरी होईन ग, पण एक गोष्ट लक्षात ठेव, आयुष्यात सगळे बदलले तरी स्वतःचं मन चांगलं ठेव. अनघाला तेव्हा या वाक्याचा अर्थ समजला नव्हता. काही वर्षांनी आईही गेली. आईच्या जाण्याने अनघाच्या आयुष्यातील शेवटचा आधारही निघून गेला. अंत्यसंस्कारानंतर ती घराच्या प्रत्येक कोपऱ्यात फिरत होती. इथे आई बसायची, इथे वडील वर्तमानपत्र वाचायचे, इथे आपण सगळे मिळून जेवायचो. सगळ्या आठवणी डोळ्यात पाणी आणत होत्या. आई वडिलांच्या जाण्यानंतर काही महिने गेले. अनघाला माहेरी जायची खूप इच्छा झाली. ती अमोलला फोन करून म्हणाली, मी रविवारी येते. फोनच्या दुसऱ्या बाजूला काही क्षण शांतता होती. ठीक आहे, फक्त एवढंच उत्तर आलं. पूर्वीसारखा उत्साह नव्हता. रविवारी ती माहेरी गेली. घर तेच होतं, पण घर पण हरवलं होतं. आईचा आवाज नव्हता, वडिलांचं हसणं नव्हतं आणि अमोलही खूप बदलला होता. तो औपचारिकपणे बोलत होता, जणू काही पाहुण्यांशी बोलतो आहे. अनघाच्या मनाला खूप लागलं. दिवस पुढे सरकत गेले. एक दिवस अनघाने सहज विचारलं, अमोल, आई वडिलांच्या काही जुन्या वस्तू मला ठेवायच्या आहेत. अमोलचा चेहरा बदलला. कशाला हव्यात आता? अनघा शांत झाली. आठवण म्हणून. सगळं इथेच ठीक आहे. त्या क्षणी अनघाला जाणवलं की काहीतरी कायमचं बदललेलं आहे. नंतर संपत्तीचा विषय निघाला. अनघाला कोणत्याही मालमत्तेची अपेक्षा नव्हती. तिला फक्त नातं हवं होतं. पण अमोलच्या वागण्यात संशय दिसू लागला. त्याला वाटत होतं की अनघा काही हिस्सा मागेल. ज्या बहिणीसाठी तो लहानपणी जगाशी भांडायचा, तिच्याकडेच तो वेगळ्या नजरेने पाहू लागला होता. त्या रात्री अनघा खूप रडली. तिच्या नवऱ्याने विचारलं, काय झालं? ती म्हणाली, मला घर नको आहे, पैसा नको आहे, मला फक्त माझा भाऊ परत हवा आहे. काही महिन्यांनी राखी पौर्णिमा आली. अनघा नेहमीप्रमाणे राखी घेऊन गेली. अमोलने राखी बांधून घेतली. पण वातावरणात पूर्वीसारखं प्रेम नव्हतं. अनघाच्या डोळ्यात पाणी आलं. तिला लहानपण आठवत होतं. काळ पुढे जात राहिला. भेटी कमी झाल्या, फोन कमी झाले. माहेर आता फक्त एक पत्ता उरला होता. घर होतं, पण आईवडिलांचं प्रेम नव्हतं. एक दिवस अचानक अनघाला अमोलचा फोन आला. त्याचा आवाज थरथरत होता. ताई, मला तुझ्याशी बोलायचं आहे. ती लगेच गेली. अमोल खूप अस्वस्थ दिसत होता. त्याच्या डोळ्यात पश्चात्ताप होता. ताई, मी चूक केली. अनघा शांतपणे ऐकत होती. आई गेल्यानंतर मला वाटलं होतं की सगळे माझ्या मालमत्तेमागे आहेत. मी तुलाही तसंच समजलो. अनघाच्या डोळ्यात अश्रू आले. अमोल पुढे म्हणाला, पण काही दिवसांपूर्वी मला आईची डायरी सापडली. त्यात काय होतं? आईने लिहिलं होतं, माझ्या मुलाने आणि मुलीने एकमेकांचा हात कधी सोडू नये. घरापेक्षा नाती मोठी असतात. अमोल रडत होता. ताई, मी आईचं म्हणणं विसरलो. अनघाने त्याचा हात धरला. उशीर झाला नाहीये.
दोघे बराच वेळ बोलत राहिले. वर्षानुवर्षाचं अंतर कमी होत गेलं. गैरसमज विरघळत गेले. अमोलने कपाटातून एक जुना फोटो काढला. आई, वडील, अमोल आणि अनघा सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य होतं. ताई, आठवतंय? अनघा हसली. खूप. अमोल म्हणाला, आईवडील नसले तरी त्यांचं प्रेम अजून आहे, आपणच ते जपायचं. अनघा मान हलवली. त्या दिवशी अनेक वर्षांनी तिला पुन्हा माहेर सापडलं. घरामुळे नाही, संपत्तीमुळे नाही, तर नात्यामुळे. घरी परतताना ती विचार करत होती, आई वडील असतात तोपर्यंत माहेराला वेगळीच ऊब असते. त्यांच्या प्रेमाची जागा कोणी घेऊ शकत नाही. पण त्यांच्यानंतर जर भाऊ बहिणींनी एकमेकांचा हात सोडला तर घर उडतं, माहेर हरवतं. आणि जर नातं जपलं तर आईवडील नसले तरी त्यांचं प्रेम कायम जिवंत राहतं. माहेर म्हणजे फक्त घर नाही, तर आईवडिलांच्या प्रेमाच्या आठवणी असतात. आई वडील गेल्यानंतर भाऊ बदलू शकतो, परिस्थिती बदलू शकते, पण ज्या घरात प्रेम जिवंत राहतं ते माहेर कधीच परक होत नाही. तुम्हाला ही कथा भावली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या माहेरच्या आठवणी कमेंटमध्ये नक्की सांगा.